नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही प्रतीकदाची इथं होतो थोड्या वेळ आधी आणि प्रतीकदाची इथं गेल्या गेल्या म्हणला की दगडूशेठला जाऊ. तर मग आता आम्ही प्रतीकदानी गाडी काढली आणि आम्ही सगळे चाललो दगडूशेठला. मयूर दादा येणार होता, पण मयूर दादाचं अजून जेवण नाही झालं आणि दादा काम करून आलाय त्याच्यामुळे दमलाय. तर त्याच्यामुळं दादा येणार नाही. आता आम्ही निघालोय. प्रतीक आणि अभि कुठे गेले तरी पाणी आणायला गेलेत आणि आता आम्ही चाललोय दगडूशेठला. आणि ठेवतो आम्ही. तर आम्ही निघतोय. तू उद्या बोलतो प्रतीक लाईट तरी आता आधी आलाय आणि प्रतीक घरी पाणी द्यायला गेला वाटतं. तर आता आम्ही निघतोय. तर बघा याचे डोळे बघा कसे व्हायले चप भाऊ आलेले आहे. तर अभि भाऊ आता अभि चल लवकर गाडी दे चल. एम जे नाही येणार रे, एम जे जेवण नाही झालं म्हणून पुढे थांबू ना. ये ना बस भाऊ. अचानक ठरलं कसं वाटतंय? अचानक ठरलंय काहीच. आता आम्हाला पण नव्हतं माहिती, पण अचानक भयानक आमचा विषय असतोय. अचानक भयानक आम्ही इथं पण गेलो होतो. कुठे रे दादे नाव आहे? अचानक भयानक कुठे गेलो आपण? दुपारी प्लॅनिंग झालं, संध्याकाळी रात गेलो. अचानक नाही, संध्याकाळी गेलो आपण. परत वैजनाथला गेलो आम्ही. तर आमचे नावकरी आलेली आहे, बघू शकता. थंड वाटते बघ. काय नाही भाऊ, लय गार वाजलेलं आहे. अंकलजी तर आता निघालोय. माझा टाइम काय झाला रे? दाखव रे. 6:25 झाले. तर आता गाण्यावाल्यांनी मेन गाण्यावाल्यांनी मोबाईल हातात घेतलाय. आता गाणी कडक वाजणारी असं वाटतंय. नीलकंठा शांभवे भाई पापा से मिलने जा रहे और पापा के गाने बजा रहे हम लोग. मृत्युंजय महारुद्र त्राहि माम शरणा. तर पद्या सिद्ध्याचं काय झालं रे? सिद्ध्या पण घरी होतो वाटतं ना. सिद्ध्या गेलं कुठं? अरे तू मागाशी काय म्हणला होता? मला म्हणत होता ना काहीतरी. फोन केला म्हणला किती वाजेपर्यंत. काय तू किती वाजेपर्यंत येतोय? आला की तसाच डायरेक्ट घरी जाऊन अरे मग आम्ही तो थोडे नसत. आम्ही तुला थोड्या वेळेस स्नॅप मी समजा आम्ही कुठं असं दप्पा ऑन द स्पॉट दप्पा समजेल ना. असं नाही लवकरच डायरेक्ट. तू कसं देतो तसं लवकरच. तू कसं देतो दप्पा डायरेक्ट गणपतीला जागला असतोच नाही बघत. हा ना. जा तसं पण 1 वाजता जाऊ दे मूर्ती. काय म्हणला? ऐकलंच नाही का तू? बरं झालं कुठं नाही आलो. ते स्नॅप बघ नंतर. ऐकलं नाही का तू? पण तू ऐकलं नाही. आता आतिशवादी एक बारी होती. अरे नाही रे बाबा, चुकीचं ऐकलं. ऐकलं तर गप्प ऐका. दरवेळेस तिथं नसतं जायचं. जरा गणपती म्हणलं याचा सीझन काय आलंय ते बघ, मग जरा हे अंदाज लाव पुढे चालतंय. हा मग आता गोदरी घेऊन झोपून घे. तरी नाही ते त्याला ते पुस्तक असतात ते पुष्टे आणि झोपून घे. आता आपण प्रतीकच्या दादाच्या गावात नाही का? प्रतीकच्या आत्याच्या पोराच्या गावात तू लय लांब गेला. हे लय आमचं झालं ना आता. त्याच्यापेक्षा दादा म्हणलेलं स्वप्न जातं. दादा पूर्ण नातं दाखवायचं. हा पूर्ण हॅशटॅग आत्याबाई. हॅशटॅग आत्याबाई. तर सोप्या भाषेत आपण आता सध्या मोशीत आहे आणि आता आपण चाललोय समोर सरळ रस्त्याने. जय हिंद दोस्तो. अरे ती एमजीची ती नाही. एमजीची नवीन आलेली गाडी आहे. तर आम्ही त्याचं हे म्हणलं असेल, हर्षा म्हणलं असेल. हर्षाच गाड्या घेत राहतो ना. तर जस्ट आता आम्ही दापोडीमध्ये पोहोचलोय. आता आम्ही पडलेलं आहे. भाई गाडी बघा. भाई गाडी बघू शकता.
तर आता आम्ही आलोय मेन पुलावर टाटा. तर बघू शकता. तर पत्ते मजा घ्यायला बघते. पत्ते काय करतात? हॅलो. पत्या पत्या पुढे पुढे पुढे. जाऊ का? तू कल भी बदतमीज था, तू आज भी बदतमीज है. आता आम्ही मंदिराजवळ आलोय आणि मंदिराला गाडी पार्किंगला जा. कुठे आहे तिथंच लावतो बाबा. मंदिराजवळ आहे ना? तर आता आम्ही चाललोय. डिस्कनेक्ट झालं गाणी लावलीच नाही बघत आता गेलं डिस्कनेक्ट झालं. मॅसेज आलाय. बंद करून ठेवलंय. डिस्कनेक्ट झालं. आम्ही इथं लावली होती गाडी. ऍक्सिडेंट होती तिथं. आणि आता गाडी लावली तर रात्रीची वेळ आहे म्हणून इथं लावलीच. तर आता चाललोय. उतरलेत सगळेजण खाली आणि पोहोचले दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या इथं. बोलवणं आल्यासारखं झालं आणि अचानक ठरलं नाही का. आणि प्रतिदाच्या तोंडातून ते बोलून निघालं की जाऊ आपण नाही का. तर प्रतीक शेठ पुढे पुढे चाललेत आणि आता आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो आणि आतमध्ये चालू दर्शनासाठी. मागून दर्शन बंद आहे ना. मग काय आता इथून दर्शन घ्यावं लागेल. लेट झालं पाहिजे आपल्याला. नाही इथे यावेळेस काम चालू आहे. दर्शन झालं पण दर्शन झालं नाही. त्याला जमत. तर आता प्रतीक शेठ आता काहीतरी करतात मला माहिती. स्नॅप कुठं काढतो दरवेळेस. इकडून काढतो इकडे. तर आता मेन पते पहिल्यांदा स्नॅप पुढून काढतोय आणि सगळ्यांच्या मोबाईलवर स्नॅप काढायचे. स्नॅप काढलाय आणि पत्याने पण काढलाय आणि आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन चाललोय घरी. तर पत्या परत काढतोय वाटतं. पत्ते येते का स्नॅप. पत्यांनी यायची इथं बसलं जरा ती आली की मग गाडी काढून गाडी फोन आता जरा गाडीचं मस्ती झाली त्यांची बघा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.